नमस्कार सर्वांना, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आज संध्याकाळची वेळ होती, म्हटलं चला तुमच्यासोबत रुटीन शेअर करूया। रुटीन म्हटलं तर काय, एका गृहिणीचं रुटीन रोज तेच असतं, नवीन काही बदल नाही। तर घराची साफसफाई केली, नंतर दिवाबत्ती केली, ज्या काही सेवा होत्या त्या सगळ्या केल्या आणि मी सगळं हे करत असताना परत सोफ्यावर घाण झाली, म्हणजेच भांडे खेळायला लागले। सुट्ट्या लागल्या म्हणून तिला हे भांडे आणून दिले। नंतर काय, माझ्या संसारातले सुद्धा भांडे मी जागेवर लावून दिले आणि मुलांना आज फ्रेंच फ्राईज खायचे होते म्हणून घरात बटाटे होते आणि म्हटलं चला यांना फ्रेंच फ्राईज तळून देऊ, बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरातलं बरं आहे आणि मुलं आवडीने खाता। इथे बघा, स्वामी चमच्याने पाणी पितो आहे। आता ही सवय कुठून लागली माहिती नाही, पण आता सध्या तरी हे चालू आहे। नंतर मैत्रिणीचा फोन आला, ती बोलली की अगं मला माहेर जायचं आहे, त्याच्या आधी आपण आमरस थाळी खाऊया। मग काय, गेलो आम्ही आमरस थाळी खायला। तिच्या 2 मुलं, माझे 2 मुलं, असे आम्ही 6 जण गेलो होतो। थाळी चांगली होती, जेवणही चांगलं होतं, पण एवढे पदार्थ असल्यावर ना प्रश्न पडतो की काय खायचं। आणि खरं सांगू का, कधी नवत बाहेर जरी खायला गेलं तरी सुद्धा घरातलं अन्न ते घरातलं अन्न असतं, अवघी वरण भात असला तरी सुद्धा। तर इकडे खूप जास्त पदार्थ होते, पण जेवण खूप चांगलं होतं। आणि आता सगळेच मुलं आपल्या मामाच्या गावाला गेले आहेत। तर आरोहीचं पण खूप चाललं आहे, मम्मी लवकर चल मामाच्या गावाला। तर बघूया, लवकरच एवढ्या 8-10 दिवसात आपल्याला पण आपल्या माहेर जायचं आहे। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।